पुरुषोत्तम बोरकर लिखित कथा सरपमाराचं सार्वभौमशास्त्र. तसे सरप मारणारे आमच्या गावात अट्टल 15-20 तरी वस्ताद आहेत. हे जर का एका जागी आले तर ते पृथ्वी शिरावर घेल नागाचाही खिमा करतील. गावात सरपमाराचे एक सार्वभौमशास्त्र आहे. सरपमाराची एक अलिखित आचारसंहिताही आहे. या आचारसंहितेतली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या काळीचा खतरनाक रट्टा त्या सर्पाचा नेमक्या मुंडक्यावरच बसला पाहिजे, अचूक परफेक्ट मुंडक्यावर. काहून का एकडाव काय सरप हातातून जिवंत निसटल्यावर त्याच्या फरकांडीवर रट्टे मारण्यात काहीच मतलब नसते. ज्याच्या हातून हा असा प्रमाद घडला त्याले जो तो ऐरागेरा म्हणते. मारता येत नाही तर आम्ही हे लोक थांबायचं होतं बाबू. आता तो सरप अवघ्या गावाचा डास धरण काही. एक डाव चाका सरप जीव बचावून निसटला तर तो रट्टा मारणाऱ्याले काही ना काहीतरी येऊन डसतेच. असं आचारसंहितेतलं दुसरं भयावह मौलिक कलम आहे. त्यामुळे सरप मारणाऱ्याले अशी त्या सर्पाची आगामी हयातभरची दुश्मनी मोल घेऊनच काळीले हात लावा लागते. बाकी सरपमाराचाही एक खास शास्त्रोक्त विधी असते आणि तो सगळीकडे सारख्याच पद्धतीने अंमलात आणल्या जाते. म्हणजे आता असं पहा की समजा शेषराव मोरेच्या अथी भर दुपारचा सरप निघाला. आता सरप असते अंधाऱ्या गायदाव माळ्यावर आणि तो दिसते शेषरावच्या बायकोले. दिसते म्हणजे पाहाले व त्याले ते दुसरंच काहीतरी समजते. हे समजणं म्हणजे काहीही असू शकते. सरपमाराचा सगळा सोपस्कार आटोपल्यावर आणि सरप एकडावचा रुस्तमेहीन शहीद झाल्यावर त्या बाईले तुम्ही विचारा ना, तर ते म्हणते, मायबाई मले तर पहिले असं वाटलं की आमच्या शंकर्याचंच खुंटीवर टांगेल बावत आहे. पण जेव्हा ते हालाले लागलं तर माय 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 7 गेले आणि 5च राहिले. या लाल जरद लंबासाठ भुजंग माया इकडेच पाहत होता. आता तुम्ही खरं सांगा, तो सरप शेषरावच्या बायकोच्या इकडे काहाले पाहीन? त्याला काही दुसरे धंदे नाहीत? तो बिचारा उपाशी तापाशी अवस्थेत एखादं उंदरागिंद्राचं पिल्लू अरसट्ट्यात येते काय हे पाहत असते. पण शेषरावच्या बायकोले वाटते की तो भळबुंजा आपल्यालाच डोळे भरू भरू पाहून राहिला. मग हे असं ध्यानात आल्यावर मात्र ते निमिषात घामाझिक्कही होते आणि घाबऱ्या घाबऱ्या बैठकीत जेवून खाऊन सुस्तावेल तिच्या नवऱ्याला म्हणते, शंकरचे बाबा, ओ शंकरचे बाबा, सरप आपल्या मावदात सरप. पहिले तर शेषरावले वाटते की हे बह्याळी रोजच्यासारखीच काहीतरी भकून राहिली. मग त्याला स्ट्राईक होते की हो लेक, काल तिनं कपडे धुयाले सरपीचा डब्बा आणायला सांगितला होता आपल्याला. पण आता त्याची आठवण द्याले काय हाच टाईम सापडला या बैतानीले. भलत्या टाईमालेच भलत्या गोष्टी. सरप सरप करते सायाची, पण कपडे असे धुते की न धुतल्यासारखेच. आता एवढी डेंजर गोष्ट सांगूनही आपला नवरा स्थितप्रज्ञासारखा काऊन थंड आहे हे काही तुरंत तिच्या ध्यानात येत नाही. ते साडीच्या पदरानं तोंडावरचा घाम पुसते, नवऱ्याच्या अजून नजदीक जाते आणि एक चिरंतन विशिष्ट हैरतंगेच आवाज शैलीत डबलनं सांगते, सरप निघाला आपल्या मावदात सरप. आता मात्र शेषरावले परिस्थितीचा खतरनाक साक्षात्कार होते. सरप हा त्याचा आजीवसा वीक पॉईंट. शेषरावले तर असं वाटते की सायाचं असंच नुसत्या पैजाम्यावर बैठकीतून नीरा धुंपयत सुटावं की 2-3 मैल थांबूच नाही. पण मग बायकोसमोर जबरफोत्री होईन त्याचं काय? तो उग्यामुग्या मग अंगात मनीला चढवते. मनातल्या मनात एक भयंकर शिवी त्या सरपाले आणि एक बायकोले देते आणि उघड म्हणते, मी आणतो कोणाले तरी बोलावून आणतो. तू मात्र अंगणातच थांब आणि दाट्ट्यावर नजर ठेव. तो बाहेर येत नाही ना एवढंच फक्त. आणि मग रस्त्याच्या आजूबाजूले किराण्याच्या दुकानात म्हणा, नाहीतर टेलरच्या दुकानात म्हणा, नाहीतर सेवा सहकारी सोसायटीत म्हणा, नाहीतर खुद्द वस्तादाच्याच घरात म्हणा, पण नीरा 1 मिनिटाच्या चौकशीतच त्याले सरपमारे वस्तात सदेह गवसतात. तुळशीराम भाऊ, माया मावदात ह्या डोम्या नाक बसेल आहे आळ्यावर, मारता काय?
मारता काय? याने की चॅलेंज? आता लोक गिनीज बुकात नोंदवले रेकॉर्डले चॅलेंज. माया जाहीर इन्सल्ट. मले तू इशिराम आकाराम ठाकरेला विचारते का हा की डोम्या मारता काय? तर मग मारतोच आता. कुठे साय माई काळी? सरप माराचं थ्रिल तेईनं यापूर्वी अनेकदा अनुभवलेलं असते. आणि आता हा असा पुन्हा प्रत्ययाचा आनंद आपल्या पायानं त्याच्या लोक चालत येईल असते. मारला आणि तो काळीवर घेऊन विजयी मुद्रेने शेषरावच्या घराबाहेर आलो की तथी जमा होईल लेडीज अँड जेंट्सकडून जो रिस्पेक्टेबल रिस्पॉन्स आपल्याला भेटीन त्याची ओझरती झलक क्षणभर त्याच्या डोळ्यासमोरून झैकून जाते. सेंचुरी मारून आऊट होईल बॅट्समनले तो पॅव्हिलियनमध्ये वापस येता खेपी पब्लिककडून जशी टाळ्यांसह खळी तामीज भेटते बिलकुल तशीच चिंब अवस्था त्या टायमाले वस्तादची झालेली असते. ते आपल्या बल्लमसह शेषरावच्या मागं त्याच्या अंगणात येऊन सज्ज होतात. पार्वतीनं मात्र या दरम्यान आपल्या वैश्विक अखिल स्त्रीसुलभ माहिती आणि प्रसारण विभागाच्या ताकदीवर ते लोक अर्ध्या गावाले तिच्या घरी भुजंग निघाल्याची बातमी सहक्षेपित करेल असते. परिणामी 20-25 हाडाचे रसिक श्रोते, भावी रसिक प्रेक्षक, तद्वतच तुळशीरामले समांतर असलेले अन्य 2-3 वस्ताद तिच्या नवऱ्याची प्रतीक्षा करत गल्लीत उभे असतात. मोठ्या हिमतीनं शेषराव अंगणात पाऊल टाकते. तथी 4-5 बायाशी निमग्न रसभरीत बोलत उभ्या असलेल्या आपल्या बायकोले केवळे डोळे आणि चौरस खेपी कवळ्या हलवासाठी हलवतात तसा पंजा हलवून विचारते की कुठे आहे ते परमपूज्य नाग महाराज? जसुल्या तथीच आहेत ना? यावर पार्वती त्याच शैलीत आशीर्वादात्मक हात करून उत्तरते, हाय हाय, जथल्या तथीच आहे. मग शेषराव मागे पाहून वस्तादाईले इशारा करते, एव्हरीथिंग इज ओके, गो ऑन. मग सदरहू ऑर्डर शिरसावंद्य मानून बटालियन धीरे धीरे मावदाकडे कूच करू लागते. हर हरेकाच्या तनामनातून हर हर महादेवचे घोष मूकपणे निनादत असतात. आखीन त्या सर्पाच्या आगाऊपणाबद्दल हरेकाले तीव्र निषेध व्यक्त करावासा वाटते. कारण मस्तपैकी भोलेशंकराच्या गयाभोवती फणी काढून बसाची आपली परमनंट ड्युटी सोडून डेप्युटेशनवर शेषरावच्या मावदात यायचे खाऊधंदे कोण करायला सांगितले बे तुले? अन आल्यावर आखीन त्याच्या बायकोच्या इकडे टक लावून पाहाचे चावट धंदेही केले. हे म्हणजे फारच झालं. अन म्हणून मग नाग्या, कामचुकारपणा आणि विनयभंग या तुया 2 जबर गुन्ह्याबद्दल मौजे गरसोई खुर्दच्या इंडियन पिनल कोडप्रमाणे तुले एकच प्रायचित्त आणि ते म्हणजे देहांत. असा मनोमन फैसला घेऊन बटालियन मावदात धसते. अख्ख्या बटालियनच्या डोळ्यात त्या क्षणी खून उतरेल असते. अन पार्वती दारातून बोट दाखवते, तो होय डोम्यानाग. मात्र आळ्यावर एटोबी देऊन बसेल त्या फुटभर लंब्या मातीखावऱ्या निर्विष सर्पाच्या पिल्लाले मावदाबाहेर काय घडून राहिलं याची काहीच आयडिया नसते. तो बिचारा घंट्याकभरापासून उंदराची वाट पाहू पाहू बोर बोर होईल असते. जिभलीच्या चुटक्या वाजवत या दरम्यान त्यानं किमान 10-12 तरी जांभया देईल असतात. आणखी एक लंबी सडक जांभई देऊन ते विचार करू लागते, सायाचं हे पाटलाचं घर आहे की काय आहे? पाटलाचं घर आणि एवढं उंदीर घुसवी रहीत. घंटा झाला तरी एक उंदीर नाही की घुस नाही की सुसरंजी नाही. आता मंगा एक बाई आपल्याला पाहून गेली, पण ते काही आपली शिकार नव्हे. एवढी अगळबंबाई गई गिटावं तर कशीच गिटावं काजून? आपले भाईबंद मात्र सांगतात की आपल्यातली अजगर नावाची जात असं काही आवळीनं हजम करते म्हणून. असो, पण सायाचा चांगला 1 घंटा झाला तर एक मामूजी नाही दाढी खाली म्हणजे बेज्जाकोट झाली. भूक अन भूक, वज्जर भूक लागली सायाची. त्यात कालचा आपल्याला उपास झाला महाशिवरात्रीचा, की जावं अथून उठून शेजारच्या घरात
की पाहावं वाट आणखीन 5-1 मिनटं. आता काही टाईमही समजून नाही राहिला या अंधारात. आपल्याला आता या चमटीचं घड्याळच बांधा लागते गयात. हे असं सायाचं काही खरं नाही. त्या आळ्यावरच्या सर्पाचं असं परिस्थितीजन्य चिंतन सुरू असतानाच वजे दारातून बटालियन मावदात प्रविष्ट होते. मग हातातल्या काळ्या तोलत सगळे गार्दी चारी बाजूनं गोल करून त्या सर्पाले मंधात घेतात. अर्जुनाले जसा फक्त मासोळीचा डोळ्यात दिसे तसंच त्याहिले त्या टायमाले फक्त त्या सर्पाचं मुंडकंच दिसायला लागते. मग 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 0 होते आणि कळालकन एकदम 10-12 काळ्या त्या सर्पाच्या मुंडक्यावर बरसतात. अवघेलेच वाटते की पडला आता सरप खाली. बॅटरीचा झोतही खाली जाते तळकाफळकी. पण जमिनीवर पायतात सारेजण ते सरप गायब. सही सलामत आळ्यावरून सरप गायब. हे झालं ते झालं कसं की लेक कणगीतनं तर नाही पडाला. असे चौफेर प्रश्नांकित वलय हरेकाच्या मेंदूत गरगरू लागतात. सरप गेला तर गेलं कुठी. मग कोणाले तरी आळ्याले खेटून भीतीत भोग दिसते आणि जो तो मनोमन समजून जाते की निसटलं हरामखोर. आणि खरोखरीच सरप निसटूनच जायला असते. म्हणजे होते काय की परिस्थितीजन्य विदग्ध चिंतनाच्या उत्तरार्धात त्या सर्पाले आपल्या अवतीभोवती एकदम 10-12 काळ्या दिसतात आणि काय घडून राहिलं याचा त्याले एकाएकी सुस्पष्ट साक्षात्कार होते. अवघ्या काळ्या वर जातात त्या वक्ती एका विळख्यात प्रचंड आवेगानं तो आळ्याहून आपलं मुंडकं भीतीच्या भोकात घालते आणि सटालकर शेजारच्या घरात अवतीर्ण होते. मग दुसऱ्यातून तिसऱ्या आणि तिसऱ्यातून चौथ्या असं करत तो अर्ध्या मिनिटात शेषरावच्या घरापासून मोजून 10व्या घरातल्या लादणीत भूमिगत होते. पैता पैता तो "घेन रे बाबू, मारशील सरप" असं गुणगुणत हसत असते. मग शेषरावच्या मावदातली उपस्थित बटालियन वळ्याचा राग वांग्यावर काढते. सगळ्या सामानाची मनसोक्त फेकाफेक फोडतोड होते. उतरंडीतले अवघे मळके काळेचे रट्टे खाऊन स्वर्गवासी होतात. मावदाच्या चारी भीतीले पहिले काळ्या खोचू खोचू चांगले हातातभर भोकं पाळल्या जातात आणि मग त्यात कपडेचे बोये पेटवून सगळ्या मावदात धुपटच धुपट केल्या जाते. आणि हे धुपटही सरप नाही तर एखादा मारणारच गुदमरून जाईल इथलं घनदाट केल्या जाते. वस्तात अँड को इकडून तिकडे आणि तिकडून इकडे उड्या मारत या दरम्यान दिसन त्या चीजवस्तूत काळी खुपसत राहतात. असा हा खुपसा खुपशीचा विधायक कार्यक्रम किमान अर्धा घंटा तरी चालते. तशात अजूनही अवघेलेच वाटत असते की सरप आता आपल्या पायाखालूनच वर भीतीवर चढीन. म्हणून हरेक जण आपल्या चरण कमळाईच्या कडे पाहत वर अधांतरी काळ्याचे रट्टे मारत राहतात. मग सरते शेवटी थकून भागून अवघे जण फायनल डिसिजन घेतात की शेषरावच्या बायकोनं पाहिला तो सरप नव्हता तर ते तिच्या शंकर्याचं बावतच होतं. अशी सर्वानुमते नीप मोडून बटालियन आपापल्या एरियात यशस्वी माघार घेते. विद्यमान रसिक प्रेक्षकाईचा अतोनात हिरमोळ होते आणि ते हिरमुसल्या मनानं आपापल्या काळ्या ताब्यात घेऊन घरोघरी परततात. याच टायमाले मावदात झालेल्या तुंबळ रणकंदनाचे अवशेष शेषराव अन पार्वती जोड्यानं सावडत असतात. मावदात सर्वत्र मरणासन्न आणि जायबंदी होईल चीजवस्तूईचा सळा पडेल असते. कणगीची मोळतोड होईल असते. काळीचा रट्टा नाही खाल्ला अशी एकही शाबूत गोष्ट शेषरावले अख्ख्या मावदात दिसत नाही. त्यामुळे तो संतापानं भडकून बायकोलेच गालीगौलोच करायला लागते. "सायाचे, तुझे डोळे फुटले होते काय? खुटीवर टांगेल बाव त्याले डोमानॅक म्हणतं. सकाळ तू मलेही वळावरचा मुंजा म्हणशीन अन सारं गाव जमा करशीन." यावर त्याची बायको 33 कोटी देवाईची शपथ घेऊन म्हणते, "नाही हो शंकरचे बाबा, तो डोम्या नागच होता. साक्षात पाहिला ना म्या.
खोटं वाटत असन तर मी गाईवर हात ठेवतो. तुम्ही म्हणसान त्याची शपथ घेतो. आपल्या शंकर्याची आ नाही मले. अबे चूप हेंबाळे. मले मालूम आहे तुझ्या बाप बह्याळा, तुझी माय बह्याळी आणि तूही तशीच. हे पा शंकरचे बाबा, माय आईबापाले काही यात ओढू नका. त्याचं नाव घ्यायचं काही काम नाही. आणि मग मावदात काळीचे आणखी 2-4 रट्टे निनादतात आणि सर्वत्र शांतता पसरते. अशी मोळतोड सरप मारताखेपी होतच असते. तशी वहिवाटच आहे. म्हणून मग वस्ताद आणि पार्टीले कोणी काही इल्जाम देत नाही. कधीकधी तर ज्या घरात सरप निघाला त्या घराशी जर का या वस्ताद लोकांची पुराणी दुश्मनी असली, जुनी अदावत असली, तर हे त्या घरधन्याले नवच घर बांधायला लावतात. मतलबानं सरपाले निष्ठून जाऊ देतात आणि घरातल्या सामानाची मग मोळतोड तर होतेच, पण उभ्या भीतीही काळ्या खुपसू खुपसू पाळल्या जातात. नाहनीच्या पराठ्या उपसू उपसू फेकल्या जातात. बरं, हे जाणून बुजून केलं असं घरमालकाले म्हणता येत नाही. काहून तर त्यानंच त्याले हातापाया पळून बोलावलं असते आणि आखरीले इभर पाखडलं काही नाही सापडलं असं होते. मात्र हे गावातले सरपमारे वस्तात आपल्यातले व्यावसायिक संकेत काटेकोरपणे पाळतात. त्याच्यापैकी कोणाच्या घरात सरप निघाला तर फक्त सरपच मारतात. एक सुतईचा तोळाही इकडचं तिकडे होऊ देत नाहीत. काळीचा साधा धक्काही भांड्याकुंड्याले लागत नाही. आमच्या गावातल्या सरपमाऱ्यांच्या आचारसंहितेतलं हे सगळ्यात महत्त्वाचं असं अंतिम कलम होय. धन्यवाद.